आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे। काही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली। एक पेड बातमी झालेली आहे। पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे। साहेब, काल मुख्यमंत्री असंही म्हणाले, मी स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नाहीये, मी कोणाचे एकनाथ शिंदेच्या कामाला स्थगिती। त्यांचं असं म्हणणं आहे की माझं आणि एकनाथ शिंदेचं फाईन ट्युनिंग आहे। मागच्या सरकारमध्येही जे निर्णय झाले आणि या सरकारमध्ये त्यांना जे काय एकत्रित सहमतीने होत आहेत, त्यांना जे काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या। त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करू द्या, त्यांना दुसरं कार्यक्रम नाहीये। पण तुम्ही समोर पाहताच आहात की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे, युद्ध सुरू आहे, हे स्पष्ट दिसतंय, रोज दिसतंय। ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भातले होते, ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता, असे निर्णय देवेंद्रजींनी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलंय। अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली होती। असेच निर्णय आधीच्या नगरविकास मंत्र्यांचे किंवा अन्य मंत्र्यांनी, ज्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल, ज्यातून दलालांना चालना मिळेल, अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली। त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे। आम्ही तुमचं करतो आहोत ना, की तुम्ही भ्रष्टाचाराला चालना देणारे, खतपाणी घालणारे आधीच्या मुख्यमंत्र्यांचे निर्णय हे थांबवलेले आहेत। हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आम्ही काय असं रडीचे डाव खेळत नाहीत। हे कसले टीका टिप्पण्या करताय? नाही, पण एकनाथ शिंदे असं म्हणतात की काही जण विधान भवनात टुरिझमसाठी येतात, काही बोलत नाहीत सभागृहात, फक्त पायऱ्यांवर माध्यमांशी बोलून निघून जातात। बघा, एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्व राहिलेलं नाही। जे मुख्यमंत्री बोलतायत त्याला महत्व आहे। एकनाथ शिंदेचं आता कोण ऐकणार? आता कोणी ऐकणार? लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, त्याच्यावरती बोलायचं, त्यातून काय साध्य होणार? आपण राज्यासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं? स्वतः पैसे देऊन आपले वेळावेळाने सत्कार करायचे, महाजी शिंदे सारखे पुरस्कार विकत घ्यायचे, याच्या पलीकडे ह्यांचं आता भविष्य काय?